भाजप संविधान बदलणार या विरोधकांच्या वक्तव्यावरून आता खासदार प्रीतम मुंडे आक्रमक झाले आहेत. त्यांनी एक ना अनेक प्रश्न करत विरोधकांचा चांगला समाचार घेतला. भाजपाच्या मनामध्ये काही काळबेंद्र असतं तर ते एवढ्या दिवस गप्प बसले असते का? 2019 ते 2024 मध्ये पार्लमेंटमध्ये भाजपाची मेजॉरिटी आहे, ते काहीही करू शकले असते, असं वक्तव्य प्रीतम मुंडेंनी केलं आहे. मात्र ज्यांनी संविधानाचा सर्वात जास्त दुरुपयोग केला ते काँग्रेस म्हणते संविधान बदलणार. संविधानाने व्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य दिलं आहे, म्हणूनच काँग्रेसकडून उचलली जीभ आणि लावली टाळूला असं करत दिशाभूल केली जात आहे, असं म्हणत भाजप खासदार प्रीतम मुंडेंनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला. त्या बीडमध्ये मातंग समाजाच्या मेळाव्यात बोलत होत्या. यावेळी प्रीतम मुंडे म्हणाल्या की आज मलाच एक प्रश्न पडला आहे. विरोधी पक्षातील लोक म्हणतात की जर भारतीय जनता पार्टी पुन्हा 400 पार करत सत्तेत आली तर संविधान बदलतील. मग संविधान बदलण्याची भीती ठराविक एकाच जातीला आणि एकाच समूहाला का दाखवली जाते, असा सवाल त्यांनी यावेळी विचारला आहे. संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील सर्वांना दिलं आहे, मग ते बदलल्यानंतर फक्त एकाच जातीला नुकसान कसं होईल, असा प्रश्न देखील यावेळी त्यांनी विचारला आहे. मुंडे पुढे म्हणाले की याचं एकच कारण आहे की काँग्रेसची नेहमीच एकच नीती राहिलेली आहे, ती म्हणजे भारतीय जनता पार्टीशी विकासावर लढता येत नाही. त्यामुळे एका जातीला, एका धर्माला भीती दाखवली जात आहे. पूर्वी समान नागरी कायद्याविषयी उलटं बोलत जात होते. आरक्षण रद्द होईल असं बोललं जात होतं. मात्र समान नागरी कायद्याच्या आणि आरक्षणाचा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं. 2014 ते 2024 पर्यंत भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रामध्ये आहे. पहिली 5 वर्षे राज्यात देखील सरकार होतं. 400 पार झाल्यानंतर असं काय वेगळं होणार आहे? आजही पार्लमेंटमध्ये 303 खासदार हे केवळ भाजपाचे असल्याचं त्यांनी सांगितलं.